नमस्कार, मी साक्षी मुंडे 07 आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला साबुदाणा खिचडी बनवून दाखवणार आहे। तर उपवासाची साबुदाणा खिचडी प्रत्येक वेळी चिकट होते का? आज मी अशी सोपी ट्रिक दाखवणार आहे की तुमची खिचडी एकदम मोकळी, दाणेदार आणि हॉटेलसारखी बनेल। एकदाच ही पद्धत तुम्ही वापरून बघा, नंतर तुम्हाला दुसरी रेसिपी शोधावी लागणार नाही। एकदम साधी, सोपी, झटपट बनणारी ही साबुदाणा खिचडी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि मस्त मोकळी दाणेदार अशी साबुदाणा खिचडी, त्याच्यासोबत घट्ट असं दही। तर मी दह्याची रेसिपी पण बनवलेली आहे, तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर नक्की जाऊन तिथं तुम्ही रेसिपी पहा। मी तिथं लवकरच अपलोड करणार आहे। तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। तर चला मग लगेच आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथं बघा मी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा मी रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता। मऊसूत असा साबुदाणा हा इथं भिजवलेला आहे आणि भिजलेला साबुदाणा तो एका आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचा, असा मोकळा करून घ्यायचा आहे। नंतर इथं मी बटाटे कट करून घेतलेले आहेत। आता बारीक बारीक तुकड्यांमध्ये मी बटाटा कट करून घेतला आहे। मध्यम आकाराचे 3 बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि बटाट्यामध्ये भरपूर असा स्टार्च असतो, म्हणून तो 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि नंतर पाण्यातच टाकला। आता साबुदाणा खिचडी बनवायच्या अगोदर आपल्याला काय करायचं, हा बटाटा एका चाळणीमध्ये तो नितळण्यासाठी ठेवायचा आहे, म्हणजे त्याचं पाणी हे नितळल्या जातं जास्तीचं। नंतर याच्यामध्ये आपल्याला बघा हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून असं थोडंसं मोठाड असं शेंगदाण्याचं कूट मी बारीक करून घेतलेलं आहे। जास्त बारीक करून घेऊ नका। आणि तुम्हाला साबुदाण्यामध्ये हिरवी मिरची जर तुकडे करून टाकायचे असेल तर तरीसुद्धा चालेल। आता इथं कढई गरम ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा तेल वापरायचं आहे। आता इथं मी शेंगदाणा तेल वापरत आहे कारण उपवासासाठी आमच्याकडे हे साबुदाणा बनवण्यासाठी किंवा फराळाचं उपवासाचं कुठलंही पदार्थ बनवायचे असले ना, तर शेंगदाणा तेल वापरलं जातं। आता इथं तूप वापरलं तरीसुद्धा चालेल। नंतर याच्यामध्ये आपण जो बटाटा चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवलेला होता, तर तो बटाटा घालायचा आणि बटाटा हा आता थोडासा ओलसर असतो, तर तो थोडंसं त्यातला जो ओलसरपणा कमी होईपर्यंत गॅसची फ्लेम ही आपल्याला थोडी वाढवायची आहे, म्हणजे तो ओलसरपणा कमी होतो। 4 ते 5 मिनिटानंतर बघा त्यातलं पाणी जे होतं, ओलसरपणा पूर्ण कमी झालेला आहे आणि बटाट्याला हे चांगलं तेल सुटलेलं आहे। आता इथं बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता हिरवी मिरची तर शेंगदाण्यामध्ये मी बारीक केलेली आहे, पण इथं आपल्याला थोडंसं चटपटीत असं साबुदाणा खिचडी व्हावी यासाठी 4 ते 5 बारक्या हिरव्या मिरच्या मी छोट्या छोट्या आकारामधल्या तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेल्या आहेत। आता ती तळल्यानंतर अशी पोळू नये किंवा उडून अशी बाजूला येऊ नये, त्याच्यासाठी त्याला थोडासा कट मारला बतईने। नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जे कूट आपण मिक्सरला थोडंसं रवाळ असं मोठं मोठं केलेलं होतं, तर ते याच्यामध्ये घालायचं। तेलामध्ये चांगलं हे शेंगदाण्याचं कूट आहे की नाही आणि हिरवी मिरची बारीक केलेली, तर ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये। त्याने काय होतं, साबुदाण्यामध्ये जे आपण खिचडी बनवतो की नाही, त्याच्यामध्ये साबुदाणा खाताना प्रत्येक घासाला शेंगदाण्याचा असा क्रंचीपणा, असा कुरकुरीतपणा जाणवला पाहिजे, त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कुठे आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। नंतर 2-3 मिनिटांनी लगेच आपल्याला याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे हा साबुदाणा शेंगदाणे आणि मिरचीमध्ये। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला साबुदाणा हे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता मोठी एकादशी असल्यामुळे कसं घरातील सर्वजण हा उपवास करतात, त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी ही जास्त प्रमाणात बनवावी लागलेली आहे, म्हणजे बनवावी लागते। तर हे जवळपास 4 ते 5 जणांना पुरेल एवढी ही साबुदाणा खिचडी आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय पाठवायचं आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत।
आता बघा साबुदाणा मस्त असा इथं आपला म्हणजे कलर चेंज झालेला आहे आणि एकदम मोकळा सळसळीत असा दाणेदार, अजिबात चिकट न होता मस्त असा साबुदाणा इथं झालेला आहे. आता परफेक्ट म्हणजे आणखी चांगला भाजलेला नाही, पण मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते, की अजिबात चिकट, चिवट अजिबात ही साबुदाणा खिचडी होत नाही. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. बऱ्याच जणींचा काय गैरसमज आहे, म्हणजे होतो, की बटाटा आपण तेलामध्ये परतून टाकला, की साबुदाणा खिचडी ही काय होते, चिकट होते. तर अजिबात तसं काहीच नाही. नंतर बघा साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे. आता ही एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. आता डिशमध्ये घेताना तुमच्या लक्षात आलंच असेल, की आपली ही साबुदाणा खिचडी अजिबात चिकट न होता एकदम मोकळी, दाणेदार अशी इथं तयार झालेली आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला चटपटीत असं, झणझणीत असं मिरची खाण्यासाठी सुद्धा आपली तयार झालेली आहे. म्हणजे साबुदाण्यातच आपण तळलेली होती. त्यासोबत मस्त असं घट्ट असं दही घेतलेलं आहे आणि मस्त असा आपला आज आषाढी एकादशीचा हा बेत आहे. नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या साक्षी मुंडे 07 या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.